आज सकाळी बघा सूर्याने थोडंसं दर्शन दिलं आणि आमचा गोकर्णीचा वेल त्याला आता फुलं नाही आहेत, थोडीशीच आहेत बघा कुठंतरी. आता आमच्या सगळ्या गायांच्या धारा वगैरे झाल्या, त्यांना खाया चारा टाकून झाला, शेळ्यांना पण सगळा चारा टाकून झाला. आता बरीच कामं होती सकाळची, सगळ्यांची रहदारी सुरू झाली बघा. आमचा डोगू झोपला आहे अजूनपर्यंत, बिचारा खूप थकला रात्रभर राखण करून. आता कृतिका पण निघाली कॉलेजला. गिजर माझ्याकडून जळला, त्यामुळे चुलीवरच पाणी तापावं लागते. 2 दिवस तरी आठवड्यातून म्हणजे कडधान्य खावं. आता इकडे स्वयंपाकाला लागले, पण सकाळची मोटर चालू करण्याची घाई, कारण लाईट वेळेवरच येते आणि वेळेवर जाते, त्यामुळे आमच्या सगळ्यांची लगबग सुरू असते सकाळी सकाळी. वातावरण तसं ढगाळच झालेलं आहे, म्हणजे ऊन एवढं नाहीच आहे म्हणावंसं. इकडं ताई आणि काकी का आवाज देत होत्या म्हणून तिकडं गेले, तर तिकडं हा टोपलीवाला आलेला. हे विणलेलं टोपलं मला खूपच आवडलं, तर मी माहीत नाही कशाला घेतलं, पण घेतलं मात्र खरं. तोपर्यंत फिशीची पिल्लं बघा, त्यांना वाटत होतं हे काय आलं नवीन म्हणून, ती सुद्धा डोकवायला लागली. त्यांना तर त्यात एकतर त्यात आत जाऊच लागलं. मला पण खूप घाई होती, कारण शेतात जायचं होतं. शेत म्हणलं ना आणि शेती करायची म्हणलं ना, कामं असतात बघा भरपूर, त्यामुळे एवढं आवरून जावं लागतं पटपट. आता आमची ही टिक्की बघा, टिक्की काय हलत नाही लवकर. गायांचं आता खाया पाणी करायचं आहे त्यांना. शेतात जायचं म्हणलं की ह्यांचं पण पहिलं आवरून जावं लागतं आणि त्यांना पण वेळेवरच सगळं करावं लागतं. तर आता हे गायांचं बघा, पाणी तर टाकीतनेच पाजावं लागतं, लाईट असो किंवा नसो. पाईपाने पाजल्यानं खूप राडा होतं, ओल्लं होतं खाली, त्यामुळे का नाही मी असंच आम्ही पाणी पाजतो बादलीने. आमची बघा कालिंदी पण उठली लगेच पाण्यासाठी. आता खायला घातलं की लगेच शेतात जायचं. तोपर्यंत शेळ्यांचं बघा, एकतर नुसती वडच एवढी घेत होती. आता कोणाला पहिलं घालू हेच मला काय कळत नव्हतं. त्यांना पाणी पण पाजलं, पण पाणी काय ते पिल्या नाहीत म्हणून पूर्ण सगळं खायला घालून घेतलं त्यांना. आता शेतात जायची घाई, कारण घास मला एकटीला काढायचा होता. आमच्या ते इकडं म्हणजे भेंडी आम्ही लावलेली जी होती ना, ती पूर्ण भेंडी आता संपली होती. ती झाडं तोडायची होती भेंडीची, म्हणून ती तिकडे गेलेले भेंडी तोडण्यासाठी झाडं. ती जाता जाता मला नारळ सापडले 2. चला म्हणलं उचलून घ्यावं, नाही तर परत गायब होतील, म्हणून ते नारळ मी उचलून बाजूला ठेवले आणि त्याच नांगरटीतून घासाकडे निघाले. कारण इकडं पण लांडग्यांची खूप मला भीती वाटते. नसतात आमच्या इकडे, पण कधीतरी दिसल्या जातात कोल्हे वगैरे, त्यामुळे भीती वाटते. मग लक्ष गेलं पेरूकडं. पेरूला पाहिलं सगळं, त्याची म्हणजे सगळी त्याची पडझड करून तर पेरू काय सापडला नाही. मग कच्चाच पेरू घेतला, लहान मुलांसारखा चाबलून रस चोकून घेतला आणि टाकून दिला. कधीतरी लहान मुलांसारखं सुद्धा व्हावं लागतं. मग काय घास कापायला सुरुवात केली, पदर खोसूनच, कारण एकटेला कापायचा होता, उरकणारच नव्हतं एवढं. आणि हा घास जो आहे तो ह्याला भरपूर कूस असते बघा. हा लसणी घास आहे, कुठल्या तंत्रज्ञानात काढला होता माहीत नाही, तयार केला होता तो, कारण ह्याला भरपूरच कूस असते. मग ढगाळ वातावरणात जरा बरं वाटतं कापायला, पण उन्हात तर खूप त्रास होतो याचा बघा. मग त्याची कूस जी असते ती खूप अशी म्हणजे अशी अंगाची आगाग होते बघा. आता घास कापायचं बरंच माझं म्हणजे आवरत काम आलं होतं, पण भरपूर घास कापायचा होता, कारण घास पण खूप वाढलेला होता. ह्याला पण आम्ही भरपूर खतपाणी घातलेलं आहे. गायांचा चारा जरी म्हटलं ना, तरी पण त्याला प्रत्येक म्हणजे भिजावताना प्रत्येक पाळीला खूप म्हणजे खायला घालावं लागतं. युरिया मिक्सचर त्याशिवाय तो पण वाढत नाही बघा. आणि शेतीची म्हणजे मशागत ह्या लसणी घासाची एवढी काय केली जात नाही बघा. हा आमचा 8 वर्ष झाला आहे ह्या घासाला लावलेलं. हे काय हा जात पण नाही कुठं, म्हणजे तुम्ही लावा कुठंसुद्धा हा घास येतो. अगदी काडी जरी पडली ना तरी हा पांगतच जाणारा घास आहे. त्यामुळे ना खूप म्हणजे कापायला फक्त त्रासदायक असतो हा, नाहीतर आहे ना तसं खायला पण चांगला असतो भरपूर. आता मला पण खूप कंटाळा आला, जीव आता थकून गेला. किती वेळ झालं कापते एकटी, उरकायच ना कसलं. आता थोडा वेळ 5 मिनटं बसावं म्हणलं. मान पण खूप दुखत होती, मानाला पण खाली वाकून मग कापायचं म्हणलं ना खूप त्रास होतो, म्हणून जरा वेळ 2 मिनटं बसले. थोडंसं मान मोडली, इकडं तिकडं काढा वाजली चांगली. मला सवय मान मोडायची,
मग जरा बरं वाटलं. परत लगेच गांधीजींचं ब्रीदवाक्य आठवलं, आराम हराम हे. चला म्हटलं उठा, आपण किती वेळ बसलं तर आपलं कोणच कापायला नाही, आपल्या एकटीलाच कापायचं आहे. आणि परत पुन्हा हा वाहून पण न्यायचा सगळा घास घरी मला एकटीलाच. आमचे हे बोलले होते राहू दे मी नेईल म्हणून, पण माझ्या ते रक्तात नाही बघा. मला राहू दे म्हणलं की कोणतं काम मला ठेव वाटत नाही, ते पूर्णच करावं वाटतं. म्हणून मी सगळा घास बघा आता सगळा कापून झाला पूर्ण मोठा भला घास. आता मला ह्याला 2-3 येडे तरी मला आता घालावं लागणार एकटीला म्हणल्यावर. आता मी हे केलं, वजी घालायला सुरुवात केली. तुम्हाला खरं सांगू का, शेतकऱ्यांची कामं करायची जर म्हटलं ना, खरं शेतकरीच करू शकतो, दुसरा कोणीही म्हणजे असली कामं करू शकणार नाही. शेतकऱ्याची कामं शेतकरीच जाणतो. हे तुम्हाला मी म्हणजे खरंच तुम्हाला मी सांगते. कारण शेतकरी म्हणलं ना, शेतकऱ्याला आहे ना खरंच खूप चिखलात ह्यात कशात पण कामं करावं लागतात बघा. अशी त्याला थांबून जमतच नाही. कारण लाईट वेळी अवेळी कधीसुद्धा असते. आता वजं उचलताना बघा खूप अवघड असतं, पण आता त्याला विलाज नाही, मला हे उचलावंच लागणार. मी पहिलं देवाचं नाव घेतलं, मग जरा एनर्जी येईल म्हणलं. खरंच तर मला सांगते, शेतकऱ्यांचा नादच खोळा असतो. किंवा बाई असो किंवा पुरुष असो, शेतकरी हा शेतकरीच असतो. त्याची जागा आहे ना कोणी घेऊसुद्धा शकत नाही आणि कधी कोणी घेणार पण नाही, एवढं मात्र नक्कीच आहे. चला आता माझा घास सगळा कापून झालेला आहे. आता घरी पण जायचं आहे, बाकीचा पूर्ण अख्खा दिवस असाच कामात जाणार आहे.